या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. उन्हाचा कडाका वाढला की मान्सूनचे वेध लागायला सुरुवात होते. सध्या मान्सूनची काय स्थिती आहे तर भारतात मान्सून धडकलेला आहे आणि लवकरच महाराष्ट्रात सुद्धा मान्सून दाखल होणार आहे. आता अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सोसाट्याचे वारे वाहत आहेत, त्यामुळे सुद्धा शेतपिकाचं नुकसान व्हायला सुरुवात झालेली आहे. पुढचे काही दिवस वातावरण कसं असणार आहे, महाराष्ट्रात नक्की मान्सून कधी धडकणार आहे, त्याचा नक्की कसा परिणाम महाराष्ट्रात होणार आहे, हे सगळं पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सगळ्यात आधी मान्सूनची नेमकी काय स्थिती आहे हे आपण पाहूयात. आज हवामान खात्याने दिलेल्या या इमेजमध्ये आपण बघू शकतो की मान्सूनमध्ये कशा पद्धतीने प्रगती झाली आहे. आपण बघितलं की अंदमान निकोबार पर्यंत मान्सूनचे जे वारे आहेत ते कधीपर्यंत दाखल झाले तर साधारण 16 ते 17 मे दरम्यान अंदमान निकोबारमध्ये मान्सून दाखल झालं. 18 ते 22 मे दरम्यान संपूर्ण अंदमान निकोबार बेटे मान्सूनने व्यापली आणि पुढे 23 मे पर्यंत प्रगती मान्सूनने केली. म्हणजे अंदमान निकोबारहून मान्सूनचे जे वारे आहेत ते पुढे सरकत असल्याचं बघायला मिळालं. आता या संदर्भात हवामान तज्ज्ञ के. होसाईकर यांनी महत्त्वाचं ट्विट केलंय. ते ट्विट नक्की काय आहे त्यानंतर आपण पुढची माहिती समजून घेणार आहोत. तर हवामान तज्ज्ञ के. होसाईकर यांनी ट्विट करत म्हटलंय, पुढच्या 2 ते 3 दिवसात नैऋत्य मोसमी वारे, नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भाग, कोमोरिन क्षेत्र, नैऋत्य आग्नेय आणि पूर्व मध्य बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये आणखी पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. म्हणजे आपण बघतोय की मान्सूनचे वारे धडकण्याची जी तारीख हवामान खात्याने दिलेली होती त्यापेक्षा लवकर मान्सून जे आहे ते पुढे सरकत असल्याचं बघायला मिळत आहे. अनुकूल वातावरण त्यासाठी निर्माण झालेलं आहे. त्यामुळे हवामान खात्याने जी तारीख वर्तवलेली होती म्हणजे केरळमध्ये 1 जून पर्यंत मान्सून धडकेल असं हवामान खात्याने म्हटलेलं होतं. मात्र अनुकूल स्थिती निर्माण झाल्यामुळे लवकरच मान्सून केरळमध्ये धडकणार आहे. त्यामुळेच केरळमधल्या अनेक भागांना हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. आता ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात सुद्धा मान्सून लवकर दाखल होईल का या संदर्भात हवामान खात्याने अजून तरी काही सांगितलेलं नाहीये. मात्र एक अंदाजित तारीख याआधी हवामान खात्याने दिलेली होती ती अशी होती की साधारण 5 ते 6 जून पर्यंत दक्षिण महाराष्ट्रापर्यंत मान्सून येऊन धडकेल. पुढे 10 जून पर्यंत मध्य महाराष्ट्र मान्सूनच्या पावसाने व्यापलेला असेल आणि साधारण 15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस जो आहे तो पडायला सुरुवात झालेली असणार आहे. मात्र मगाशी जसं मी सांगितल्याप्रमाणे की अनुकूल वातावरण जे आहे मान्सूनसाठीचं ते तयार झालेलं आहे. त्यामुळे मान्सून काही दिवस लवकर येण्याची सुद्धा शक्यता असणार आहे. आता हे सगळं बघितलं आपण मान्सूनच्या स्थिती संदर्भात. मात्र आता महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा धोका आहे. त्यामुळे नक्की कुठे कुठे अवकाळीचं सावट असणार आहे, सोसाट्याचे वारे वाहणार आहेत आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या ग्राफिक्समधून आपण बघू शकतो की वातावरणाची पुढे काय स्थिती असणार आहे. तर इकडे बघू शकतो आपण की सोलापूर, धाराशिव या 2 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय. याचबरोबर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अहिल्यानगर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातला हा जो काही भाग आहे ज्यामध्ये कोकण किनारपट्टीच्या सुद्धा काही जिल्ह्यांचा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा काही भागांचा यामध्ये समावेश होतो. इथे पावसाची शक्यता पुढचे काही दिवस असणार आहे. 26 तारखेचा म्हणजे आजचा हा मॅप आहे. आणि हिटवेवचा धोका कुठे असेल तर अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर हे 3 जिल्हे हिटवेवच्या रेड अलर्टवर असतील. तर अकोला, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे जे जिल्हे आहेत विदर्भातले हे हिटवेवच्या ऑरेंज आणि येलो अलर्टवर असणार आहे. याच्या पुढच्या दिवशी म्हणजे उद्याची वातावरणाची काय स्थिती असेल तर उद्या सुद्धा विदर्भातले हे जे जिल्हे आहेत अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली हे हिटवेवच्या अलर्टवर असणार आहेत. तर नांदेड आणि सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाची जी तीव्रता आहे ती इतर जिल्ह्यांच्या तुलनेने अधिक असणार आहे. पावसाच्या येलो अलर्टवर हे जिल्हे आहेत. तर मध्य महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि कोकणातल्या सुद्धा आणखी काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असेल. 28 तारखेला वातावरण कसं असणार आहे तर 28 तारखेलाही विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा कडाका कायम असणार आहे. अकोला, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना हिटवेवचा अलर्ट हवामान खात्याने दिलाय. म्हणजे उन्हाळा जेव्हापासून सुरू झालाय तेव्हापासून आपण बघतोय की विदर्भातले हे जे जिल्हे आहेत खास करून अकोला आणि अमरावती हे हिटवेवच्या अलर्टवर राहिलेले जिल्हे आहेत. रेड अलर्ट बऱ्याचदा या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून देण्यात आलेला होता. त्याचबरोबर अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिलाय. पावसाच्या येलो अलर्टवर हे जिल्हे असणार आहेत. तर उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार याचबरोबर नाशिक, पालघर, ठाणे,
पुण्याचा घाटाचा परिसर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव आणि लातूर याचबरोबर बीड हे जे इतर जिल्हे आहेत इथे पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय। तर अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात पुढचे काही दिवस असणार आहे। आपण बघतोय की दुहेरी स्वरूपाचं वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे। विदर्भात कडाक्याचं ऊन पडतंय तर महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाची सध्याला स्थिती आहे। आता सुद्धा महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पाऊस पडतोय। तर एकंदरीत अशा पद्धतीचं वातावरण पुढचे काही दिवस सुद्धा महाराष्ट्रात असणार आहे। आता तुमच्या भागात वातावरण कसं आहे, तुमच्या भागात वातावरणाची काय स्थिती आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। याचबरोबर तुमचे शेती संदर्भात, वेदर संदर्भात किंवा मान्सून संदर्भात प्रश्न असतील तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की विचारा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक। धन्यवाद।